नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा मालवण निमनी ब्लॉगात स्वागत असा. ITI ची सगळी आता कागदपत्र एकटे केल्यामुळे आता काय सध्या काम नाही, पण तसा बघ गेलास तर बाकी सगळी कामात चालूच असत. त्याच्यामुळे गाडीवर बसल्याने निघाला होते तळबाजारच्या आत्तेकडे. आणि तुमका माहितच असताला की हय आपला आधीपासूनच लादी बसूचा काम चालू असा. तुम्ही पाठच्या मिनी ब्लॉगात बघलासच असतालास. आणि आतापर्यंत आपली एवढी सगळी लादी बसून झालेली आहे. तुमका मी ह्या व्हिडिओच्या लास्ट का सगळी लादी आणि कसा काय आता नक्की दाखवीन. पण आज आपण लादी बसवीतच नाही होता, तर आज आपण बसविता होता म्हणजे या प्लंबिंगचा काम, ता म्हणजे ह्या नळाचो पाईप बसूचो. जसं यांचो ग्राइंडर फिरून झालो सो मी आपल्या हातात ब्रेकर घेतलंय आणि ह्यो बारकोसो चर मारूक सुरुवात केलंय, कारण ह्याच्यातनच आपल्या पाईप खाली नेऊचो होतो. त्या बघता मंडळी माझं एवढं सगळं चर मारून एकदम ओके झालेलो होतो. आता हय ना येणारो पाईप ह्याचा रातना आपल्या बाहेर काढूचो होतो, तो म्हणजे ह्याच्यातना. ब्रेकर उचलून उचलून ताकद सपलेली म्हणून एक वडापाव बरोबर पोटात बसवलंय आणि पाईप बाहेर काढूसाठी हय पुन्हा एकदा भॉक मारूक ब्रेकरान सुरुवात केलंय. जसा ब्रेकरचा काम संपला तसा ब्रेकर का परत त्याच्या बॅगेत भरलं आणि पॅक करून टाकलंय. तेवढ्यात नजर गेली माझी ह्या बोक्यार. सोया क्यों है तू? उठ जा, उठ उठ नींद से। जिंदगी में तुझे कुछ बनना है कि नहीं, कुछ करना है कि नहीं? अब तुमको कुछ बड़ा करना है जीवन में, उठ जाओ रात में. हो काय सांगान सुधारण्यातलो नाही म्हणून मी आपलो माझ्या कामावर परत एकदा येईल. होय आता बेसिंगच्या बाहेरच्या पाईपाचा तर काम एकदम कडक झाला, पण जो पाणी घेऊन बेसिंग मध्ये पाईप येतात त्याचा काम चालू होता. आता मंडळी आपला ह्या पण काम एकदम कडक आणि ओके झाला. त्याच्यानंतर माझा काम होता तो सिमेंटाचो माल बनवून देणे आणि त्या झाला की हे लादी परत पाण्यात उंबळत टाकणे. एवढाच काम आज मत माका करूचा होता. ता झाला तसा भुतुरीला इथे येऊन बघता येतं का भितिरेने वारली चित्र काढल्याने. तिचा उपयोग बाकी काय नाही हो, लादी फीड बसता. मारलेल्या चरात मस्तपैकी आता हो वाळूचो माल भरून घेऊचो होतो. तसा झाला तसा बाहेर येऊन बघता येते ह्यानी स्टाईल बसून एकदम बेसिंग कडक असं तयार केलंय. येळ झाली ती आता जेवणाची. मस्तपैकी जेवणार आडू हात मारले आणि झोपान दिलंय. संध्याकाळी जाग गेली तशी परत एकदा मार्बल कटिंग करूक सुरुवात केला. ह्याचा उपयोग बाकी काय नाही हो, त्या ओट्याक जरा शायनिंग येऊसाठी. आज झाला तसा मी सगळा सामान रांगेत लावले आणि चकचकीत असं धुवून टाकलं. सो परत एकदा भुतुऱ्यावरून बघता येते एकदम बेसिंग तर आता कडक आणि लाजवाब दिसा होता आणि असा काय तर तयार झालेला होता. आज झाला तसा राहुलेल्या कपाटाचं काम पूर्ण करून घेतल्याने. तर मंडळी तुमका आता आम्ही बसवलेल्या घराची लादी दाखवतो. तर मंडळी तुमका हो जो रूम दिसता तो असा तो आपल्या आत्याचो देव रूम. त्या आपण रूमाक असे काय लादीये बसवलेले होते जे तुम्ही आता पुढ्यात व्हिडिओत बघितच असतलास. आणि ही जी पुढची दिसतात ती असा खोली. बाकी काही व्हिडिओ करूक भेटलो नाही कारण थंय होता सामान. तर मंडळी जाता जाता तेवढा व्हिडिओ फॉलो, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर तेवढा करून जावा. चला.